मंद्रुप पोलिसांनी दारू माफियांना दणका देत 1.5 लाखांचा मुद्देमाल जेसीबीने जमिनीत गाडला। मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त करण्यात आलेल्या बेकायदेशीर देशी व विदेशी दारूच्या साठ्यावर पोलिसांकडून अधिकृतपणे हातोडा मारण्यात आला। सोलापूर न्यायालयाच्या आदेशानुसार सुमारे 1,52,661 रुपये किमतीचा दारूसाठा जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आला असून या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। मंद्रुप पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे आदेश माननीय न्यायालयाने दिले होते। त्यानुसार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली। मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, सहाय्यक फौजदार पाटील आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली। यामध्ये देशी व विदेशी दारूच्या शेकडो बाटल्या, नामांकित ब्रँड्सचा साठा आणि हजारो लिटर हातभट्टी दारूचा समावेश होता। पोलीस ठाणे परिसरातील एका मोठ्या खड्ड्यात हा सर्व साठा टाकून पंचांच्या समक्ष तो पूर्णपणे फोडून नष्ट करण्यात आला। या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले आहे। मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही। कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी अशा कारवाया भविष्यातही सुरूच राहतील, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे।